हे जे राजकीय विरोधक जे बोलतात मुळात त्यांचं स्वतःचीच फार मोठी अडचण आहे. बरं. जे सगळ्या वैयक्तिक त्यांच्या वैयक्तिक सगळ्या गोष्टी मी त्याच्यावर फार बोलणार नाही. त्यामुळं त्यांनी दुसऱ्या करण्यापेक्षा स्वतःच काही करू शकत नाहीत ते. बरं. दुसऱ्यात लांब राहिले. ओके. आम्ही तो विचार मांडणं त्याच्यावरती काम करणं हे आम्ही करून दाखवलेलं आहे. आणि राहिलं त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करणं तर तो आमचा प्रयत्न आम्ही कधी सोडलेला नाही आणि कधी सोडणार नाही. आणि त्याच्यामध्ये निश्चित तुम्हाला एखाद दिवशी एक मोठ्या प्रमाणामध्ये एक कुठंतरी IT चा एक मोठा सेटअप हे आपल्या अहिल्यानगरच्या परिसरामध्ये निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळालं. आणि तो करून दाखवणार आम्ही. तो काय आजचा विषय नाही. तुला मी जसं सांगितलं कुठलाही व्यवसाय असेल एखादा माणूस असेल छोटं सुरू करतो तो सुरुवातच छोटी असते. त्याला हळूहळू करावं लागतं. ते काम करावं लागतं. सातत्य ठेवावं लागतं आणि ते सातत्य आमचं आहे. त्यामुळे आज नगर शहरामध्ये जर तुम्ही रिझल्ट पाहताय तर तो आमच्या महापौर असल्यापासूनचा आमचा प्रयत्न होता. त्याला आज कुठंतरी हळूहळू स्वरूप येत आहे. त्याला फार काळ लागतो, फार वेळ लागतो. आणि तो प्रयत्न हा आमच्याकडनं सकारात्मक आहे. जसे ते लोक जे निगेटिव्ह बोलतात ते निगेटिव्ह माइंडसेटमध्ये जगणारे लोक आहेत. त्यांना फक्त जसं एखाद्या तुम्हाला दोष ठेवायचं म्हणलं म्हणजे तुम्ही माझी मुलाखत छान छान घेतली त्यांना हे मॅनेज आहे. तुम्ही कधी त्यांच्या मनासारखे प्रश्न विचारले का ते मॅनेज आहे. आमच्यावर 2 माणूस दिसला का हे यांना मॅनेज आहे. उद्या न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने दिले त्यांचं हे मॅनेज आहे. अधिकारी त्यांच्या बाजूने बोलला त्यांचे अधिकारी मॅनेज आहे. म्हणजे त्यांचं असंच असतं. उद्या एखादा आमच्याबद्दल जर स्तुती सुमने बोलला की तो त्यांनी सांगायचं की तो मॅनेज आहे. म्हणजे मॅनेज तर नेमकं लोक कसे होतात हा उलट हे 50 वेळा आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना बैठकीत सुद्धा बसलेलो नाही. जरी तुम्ही म्हणले असं तुम्ही त्याला मॅनेज केलं. अरे तुम्ही प्रश्न केला असता तुम्ही त्याला मॅनेज केलं. तरी पण एक कॉन्ट्रोवर्सी झाली होती. आणि ती कॉन्ट्रोवर्सी होती जैन मंदिराच्या जागेची किंवा त्या ट्रस्टच्या जागेची. काय वस्तुस्थिती आहे आणि काय झालं तुम्ही मला सांगा. आरोप आहे शेवटी. आज पुण्यासारख्या ठिकाणी एवढा मोठा आता तुम्ही पुण्यात राहता. होय. पुण्यामध्ये एवढं तुम्ही राहता. पुण्यामध्ये तुम्ही एवढं करता सगळं पाहिलं. आता मी तर फार छोटा कार्यकर्ता त्या लोकांपेक्षा तरी. आता ते जर तिथं जेवढा विषय होऊ शकतो नाही तर का नाही होऊ शकत. लोकांना वस्तुस्थिती माहिती की हे सगळं कुठंतरी एक वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न होतो. बरं. पण कुठंतरी त्याच्यात यश येत नाही. म्हणून हे लोक आपलं कुठंतरी वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत असतात. ज्या लोकांचं आहे त्यांनी कागदपत्र दिले. बरं. ज्या लोकांचं तिथं सगळे जे आहे म्हणजे डॉक्युमेंटवर आहे त्यांनी दिलेले आहेत. आणि असं जर असतं तर उद्या कोर्ट कचऱ्या झाल्या असत्या. जसं आज तिथं झालंय एवढा मोठा समुदाय तिथं उठलाय सगळ्या गोष्टी घडल्यात. का घडलं तिथं का घडलं शेवटी इथं का नाही घडत. लोकांना माहिती आहे ना वस्तुस्थिती काय हे कोणाचं आहे काय सगळं माहिती आहे. पण तरी पण ते जैन मुली नगरमध्ये आलेले होते त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तो 3 महिन्यानंतर तुम्ही त्या जागेचा ताबा सोडणार. अहो माझा नाही संबंध काही. जे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना सांगा. आणि त्यांनी त्याचंच नाही सांगितलं. अजून 2 ठिकाणचं मला सांगितलेलं आहे. बरं. मग त्यांनी माझ्यावर जबाबदारी की तुम्ही त्याला म्हणजे मध्यस्थी करा. ओके. त्या लोकांची ती एकटेच नाही अजून मला 2 सांगितलेलं आहे. आता मी जे सांगतोय 2 अजून त्यांनी सांगितलेले की त्या अच्छा ज्या जैन मंदिराच्या जागा त्यांच्याकडे आहेत त्या त्या लोकांचे सांगितलेलं आहे. ते एकच नाही सांगितलेलं. तुम्ही ते काम करणार. अहो प्रयत्न करावं लागतात ना. आता शेवटी आपल्याला कुठंतरी त्या लोकांची चर्चा करणं कुठं काय करणं आणि ही चालतच नाही एकाच नाही अशा अनेक समाजाचे प्रॉब्लेम असतात. मग त्याच्यावर सुद्धा आम्ही काम करतो ना प्रयत्न करतो. ओके. पण त्या जागेचा तुमचा काही संबंध नाही. नाही माझा कोण त्या नाही कोणत्याच जागेचा माझा काही संबंध नाही. नाही त्या जागेमध्ये तुमचं कार्यालय त्या जागेमध्ये आहे असा आरोप. कसं असतं आता कोणते कार्यालय कुठे आहेत कोणाचे आहेत सगळ्याला सगळं माहिती असतं. कोणते कार्यालय कोणाचे आहेत हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. आता तिथं कुणी जर असतं तिथं तो तिथं आले असते ना. माझा काही संबंध तिथं पण लोक आले असते ना. बरं.